33 कोटी देवता, 33 कोटी देवतांच्या पहिले गणपतीची पूजा होत असते. टाणा टोना करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच सगळ्या देवांच्या पहिलं, ब्रह्मा असेल, विष्णू असेल, महेश असेल, देवी देवता कुठल्याही असू द्या, सगळ्या देवांच्या पहिले गणपतीची पूजा होत असते. मग पहिलं मात्र गणपतीची पूजा होते ना, आपल्या घरात सुद्धा गणपतीचं स्थान पाहिजे. आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे पितळाचा, पण एक सुपारी आणि 1 रुपया ही गणपतीचं प्रतीक आहे. आणि हे जे गणपती आहे, आपला पितळाचा गणपती आपण कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, पण गणपतीच्या स्वरूपात असणारी सुपारी मात्र कुठेही मात्र आपण घेऊन जाऊ शकतो. कुठेही म्हणजे एखादं नवीन कार्य सुरुवात करायची असेल तर त्या कार्याची पूजा करताना, त्या कार्याची सुरुवात करताना प्रथम पहिल्यांदा त्या सुपारीची पूजा करून त्या कार्याला सुरुवात करा. ते कार्य निर्विघ्नपणे पार पडेल आणि अपेक्षापेक्षा चांगल्या पद्धतीचं तुम्हाला यश येईल. एखादी यात्रेला तुम्ही चाललात ना, सुपारी बरोबर घेऊन जा, तुमची यात्रा सफल होईल आणि निर्विघ्नपणे यात्रासुद्धा पार पडेल. परंतु गणपती बाप्पा जो आहे पितळाचा, तो गणपती बाप्पा मात्र कुठंच नाही. आता आम्ही 2 ठिकाणी मात्र कालच एका दुकानाच्या वर्धापन दिनासाठी गेलो होतो आम्ही. नेमकं आता घरापासून दुकान मात्र लांब होतं, त्यांनी पितळाचा गणपती मात्र तिथं मांडला होता. एक सांगू तुम्हाला, घरामध्ये पूजा होत राहिली ना, सत्यनारायण पूजा, होम पूजा, घरामधली वास्तुशांतीची पूजा, अशी कुठली पूजा होऊ द्या, घरातले सगळे देव मात्र पूजासाठी ठेवा. पण घराच्या बाहेर कुठं जरी पूजा होत राहिली ना, फक्त आपल्या घरातल्या देवस्थानाची सुपारी तिथं घेऊन जा. आज जर व्यवसायाचं उद्घाटन आपण केलं किंवा व्यवसायाचा वर्धापन दिन आपला आला ना, त्या ठिकाणी मात्र आपला घरातला गणपती न्यायची काही गरज नाही. घरातल्या गणपतीच्या समोर, देवांच्या समोर जी सुपारी दिली ती सुद्धा न्यायची गरज नाही. पण कदाचित मात्र जर तुमच्याकडं व्यावसायिक सुपारी म्हणजे धंदा व्यवसायाची सुपारी जर नसेल ना, तर तुम्ही घरातली सुपारी नेऊ शकते. पण व्यावसायिकची सुपारी म्हणजे तो बी गणपतीचे वर्धापन दिन मात्र खरोखर त्या सुपारीचा असतो. म्हणून अशा पद्धतीनं असे असंख्य अनुभव आहे का त्या ठिकाणी मात्र त्या सुपारीची पूजा करून त्या कार्याला सुरुवात करत ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडतं. ह्याच्याबद्दल तुम्हाला या अनुष्ठानाच्या 4थ्या दिवशी मात्र शेती व्यवसायाच्या मार्गदर्शनाच्या दिवशी मात्र सविस्तर सांगणार, शेतीची पूजा कुणकुण करायची, कशा पद्धतीनं करायची. म्हणून गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये सुपारीच्या रूपामध्ये पाहिजे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या नंतर महादेवाची पिंड. आता महादेवाची पिंड बरेचसे जण म्हणतात महादेवाची पिंड घरामध्ये ठेवू नये. का बरं? स्मशानभूमीमध्ये राहणारा दैव आहे म्हणून असं वाटतं ना, स्मशानभूमीमध्ये राहणारा देव म्हणूनच. अहो, स्मशानभूमीमध्ये राहणारा देव आहे, तो आपल्याला आठवण करून देतो, तुला सुद्धा एक दिवस मात्र तिथे यायचं. हा, म्हणून याच्यामध्ये एक विनोद आहे. एक साधू महाराज मात्र रस्त्यानं जात असताना त्यांना असे 2-4 माणसं मिळाली आणि त्यांनी त्यांचं गठुडं इसकलं आणि सगळं उचक पाचक करून सगळं विस्कळीत केलं. आता साधू महाराजांकडे राहायचं तरी काय, देवाचा फोटो, माळा, वाटी लुटी असेल, कपडे असेल, बस अशा पद्धतीनं. पण मात्र त्या साधू महाराजांचं सगळं विस्कळीत केलं आणि मग त्याच्यातलं काय जे होतं मात्र होतं ते त्यांनी चांगल्या चांगल्या वस्तू घेऊन गेले. आपल्यासारखं एखादं असतं तर त्या चोराच्या पाठीमागे लागलं असतं. ते महाराज चोरांच्या पाठीमागे नाही लागले, ते स्मशानभूमीत जाऊन बसले. स्मशानभूमीत जाऊन बसले. मग आपल्यासारखे शहाणे गेले, ते म्हणले काय येड आहे महाराज. पण तुम्हाला काल सांगितलं ना, देवाची अनुभूती होण्याकरता, देव भेटण्याकरता आणि स्वतः देव बनण्याकरता वेडं बनावं लागतं देवासाठी, तेव्हा म्हणतात देवाची अनुभूती येते. शहाण्या माणसाला देव भेटेलच असं नाही. शहाण्या माणसाला देव स्वप्नातही भेटू शकत नाही. काय देवर वरून नाही पाहत, देव तुम्हाला अंतःकरणातून पाहत असतो. तुमचं अंतःकरण शुद्ध राहिलं ना,
देव मात्र त्या ठिकाणी वास्तव्य करतो, अंतःकरण शुद्ध राहिले तर. पण बाहेरून तुम्ही किती स्वच्छ राहा, तर बाहेरून स्वच्छ राहिले तर देव बाहेरून नाही पाहत. आणि आज मात्र फक्त बाहेरूनच स्वच्छ राहते, अंतःकरणातून स्वच्छ नाही राहत, म्हणून त्याची अनुभूती येत नाही. म्हणून मात्र तिथं असे सुशिक्षित चांगल्या पद्धतीनं बाहेरून स्वच्छता असणारे मात्र त्या महाराजांना म्हणले, काय गेडे तुम्ही हो. अहो त्या महाराज, ज्या चोरांनी, ज्या व्यक्तींनं तुमचं गडोडं हे जे लुटवलं, सामान नेलं ते चोरून का पळवलं ना, तुम्ही त्यांचा शोध केला पाहिजे नव्हता, एखाद्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला पाहिजे नव्हती. हां, ते महाराज म्हणले, तो कुठंही जाऊ द्या, तो कुठंही जाऊ द्या आणि किती लांब फिरू द्या, पण शेवटी त्याला इथं येणार येईल आणि तिची माझी भेट इथंच होईल. तुम्ही लांड्याला बाड्या करा, याचा बाण करा, त्याचा बाण करा, कोणाचा काही त्रास द्या, लोबाळा लावाडी काही करा, भविष्यातले वाटे नाही दिले, बाण भावाला मात्र किंवा भावालाच मात्र, आपल्या भावाला मात्र वावरातून रस्ता नाही दिला, त्याची मांडून मुटकून मात्र सगळं घेतलं, एखाद्याच मात्र जर समजा इष्टीटीत वाटे नाही दिले, असं काही करा लांड्याला बाड्या, पण शेवटी तुमचा न्याय मात्र त्या परमेश्वराकडे आहे, धर्मराजाकडे न्याय, त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागल. आणि एखाद्याच मात्र त्याचा राम निघून गेला का तो मशानभूमीतच जातो, दुसरीकडून कुठं पळायला वाटच नाही त्याला. म्हणून साधू महाराजांनी शमशानभूमीच धरली. म्हणून मात्र महादेवाची पिंड मात्र पती पत्नीचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये महादेवाची पिंडीची पूजा होते ना, त्या घरामध्ये पती पत्नीचं एकमती एकविचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहतो. म्हणून मात्र आजही मात्र बऱ्याच जणांचे घरामध्ये वादविवाद होत होते, जेव्हा महादेवाचे पिंड मात्र घरामध्ये स्थापित केले ना, त्या टायमाला त्यांच्या पती पत्नीमध्ये एकमती एकविचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा झाला. त्यानंतर आपला लंगडादेव रंगनाथ. आता जो लंगडादेव रंगनाथ म्हणजे बाळकृष्ण, आता बऱ्याच वेळा मात्र पाहिलं आम्ही जर घरी गेलो ना, महाराज काय, आता बऱ्याच जण मात्र कधी कधी आम्ही असं यूट्यूबच्या माध्यमातून मात्र सांगितलं असेल, आणि काही कायला माहिती आहे ना, आम्ही घरी जर पाद्यपूजाला गेलो ना, ते त्यांच्या घरातले सगळे देवच घेऊन येते आम्हाला दाखवायला. आता घरातले देव घेऊन आले ना, त्या देवांमध्ये एवढे देव असतात ना, ज्या ठिकाणी मात्र सगळे गोटेन गाटेन सगळे देवच. आता इथं मात्र तुमच्याकडून कधी कधी एक चूक होते पहा. आता पंढरपूरमध्ये गेले, आता बरेच जण पंढरपूरला गेले आता वारीला. आता पंढरपूरला गेले तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणणार. इकडं वृंदावन मात्र मथुरा तिकडे गेले, श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती आणणार. त्यानंतर म्हणजे असं जिथं जिथं जावं ना, अयोध्येला गेले तर रामाची मूर्ती आणणार. आता रामाची मूर्ती, श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती, पांडुरंगाचा फोटो मात्र ह्या ठिकाणी मूर्ती आणणार आणि त्या देवाऱ्यामध्ये ठेवणार. पण भगवान महाविष्णू राम आहे, भगवान महाविष्णू पांडुरंगे, भगवान महाविष्णू श्रीकृष्ण भगवंत आहे, भगवान महाविष्णू, श्रीकृष्ण भगवान महाविष्णू, राम भगवान महाविष्णू, पांडुरंग भगवान महाविष्णू आहे. आणि मग लड्डू गोपाल लंगडा रंगनाथ कोण येतो? इथं मात्र ते आता मात्र तुम्हाला एक सांगितलं ना, भगवान महाविष्णूला मात्र शाप दिलेला आहे. मोठी मूर्ती भगवान महाविष्णूची घरातल्या देवस्थानी नाही चालत, पण आपण मोठ्या मूर्त्या ठेवतो, माहितीच नाही ना का चालत नाही मोठी मूर्ती, का चालत नाही मोठी मूर्ती. एक सांगू तुम्हाला, तर तिथं मात्र अशी आख्यायिका आहे. आपल्या घराच्या समोर मात्र आपण जी तुळस लावतो ना, ती तुळस म्हणजे वृंद आहे, पण तुळशी वृंदावन करून त्याच्या तुळस लावतो. तुळशी वृंदावन पण तुळस जी आहे ती वृंद आहे. आणि ती एका जालिंदराची पत्नी होती, राक्षसाची पत्नी होती, जालिंदर राक्षस.
आणि एक सांगू तुम्हाला, पूर्वीचे राजे महाराजे जे होते ना, आणि आजही काही ठिकाणी आख्यायिका आहे, तुमचा एखादा मुलगा मात्र परीक्षेला चालला ना, त्याचं अक्षण करा, ओवाळा त्याला. महत्त्वाच्या एखाद्या कामासाठी चालला ना, दिवाळीसारखं मात्र त्याचं गंध वगैरे लावून आणि पूजा करा, ओवळणी करा, त्याच्या कामात येशील. असे राजे महाराजे ज्या टायमाला युद्धाला जायचे, बाहेर महत्त्वाच्या कामाला जायचे ना, त्या टायमाला त्यांच्या पत्न्या, त्यांच्या राण्यांना त्यांच्याले अक्षण करायची, ओवळायची, त्यांच्याले दिवा उतरायची. आणि त्याच टायमाला मात्र कधी कधी दिवा ओवळत असताना जर विझला ना दिवा, समजायचं काहीतरी अशुभ आहे का, आता मात्र इथं सतर्क राहावं लागल. कधी कधी दिवा ओवळत असताना अचानक मात्र दिवा खाली पडला ना, या ठिकाणी निश्चित मात्र काहीतरी अशुभ घडणार आहे. मग त्याच्याकरता सतर्क राहायचं. मग मात्र जिकडून मात्र या युद्धाच्या प्रसंगाला मात्र जे रस्ते पॅक करायचे, त्या रस्त्यावरती चांगल्या पद्धतीचं लक्ष ठेवायचं. अशा पद्धतीने होत होतं. तर त्यावेळेला मात्र ती वृंदा ही पतिव्रता होती. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. म्हणून मात्र आता इथंही पतिव्रता धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. पतिव्रता धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. फुकट नाही त्यांनी लिहून ठेवलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पण एक सांगू तुम्हाला, व्रत आणि व्रता म्हणजेच एक शब्द आहे, पतिव्रता म्हणजे पतीला ताब्यात ठेवणारी, आणि पतिव्रता म्हणजे पतीच्या आज्ञेत असणारी. इथं शब्दामध्ये बदल, शब्द एकच वाटतो तो. आता गावठी भाषा जर म्हणलं पतिवार्ता आहे, मी पतिवार्ता आहे, पतिवार्ता आहे का पतिव्रता आहे. पण तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता धर्म कसा असतो पहा. तो राक्षस असू नये, देवाबरोबर युद्ध करत असू नये, देवांना हरून टाकायचा एवढा मोठा अधिकार पतिव्रता स्त्रीचा आहे. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, त्याची देवावरी सत्ता. म्हणून मात्र याच्यामध्ये एक ताईंच्या पती देवाला कुष्ठरोग झाला, आणि ती आपल्या पतीला पाठाशी घेऊन जात असताना, पूर्वीच्या काळी मात्र असं महाराष्ट्र शासन बिसन नव्हतं, पहिलं पूर्वीच्या काळी मात्र आपल्या प्रायचित्ताबद्दल म्हणजे आपल्या चुकीबद्दल आपणच प्रायचित्त करायचं, त्याला म्हणते प्रायचित्त. ही तुम्हाला याच्यामध्ये शिवलीला अमृतच्या ग्रंथामध्ये मात्र हरणांनी मात्र त्याच्या प्रायचित्ताबद्दल मात्र सांगितले. महाशिवरात्रीचा पर्व कालावरती एक पारधी मात्र शिकारीला गेला, आणि त्या शिकारीला गेलेल्या पारद्याला मात्र असा दृष्टांत झाला का, तिथं मात्र तो एका झाडावरून मात्र त्या पाण्याकडं मात्र लक्ष देत होता का बा प्राणी पाणी प्यायला येईल आणि मी बांध सोडल, म्हणून त्याच्या समोर मात्र त्याला दिसावा म्हणून मात्र त्या झाडाचे पाण्यात तोडून खाली टाकले. पण तुम्हाला माहिती आहे, गंगा मैयाच्या तलावाच्या कडालाच मात्र बेलाची झाडं मात्र कुणी लावतात. शमशानभूमीमध्ये पिंपळाची झाडं लावतात. ह्या पद्धतीने चांगलं असतं. पिंपळाचे झाडं शमशानभूमीत लावले कर्ज मिळतं. आणि तलावाच्या काठावरती जर बेलाचं झाड लावलं, तलावाच्या काठावरती महादेवाच्या पिंडीची स्थापना केली, तर परिवारामध्ये यश आरोग्य शांती अशा पद्धतीने घडतं. म्हणून त्या तलावाच्या काठावरती एक बेलाचं झाड होतं, आणि हा पारधी त्या बेलाच्या झाडावरती जाऊन बसला, आणि त्या बेलाच्या झाडाखाली महादेवाचे पिंड होते. त्याला पुढं दिसावा प्राणी पाणी प्यायला आल्यानंतर ते दिसावा, म्हणजे त्याला बाण सोडायला मात्र सुलभ होईल, म्हणून त्याने ते बेलाचे पानं तोडून मात्र खाली टाकले, आणि ते नेमकेच पिंडीवरती पडले. आणि महाशिवरात्रीचा पर्वकाल म्हणून मात्र त्या रात्रीच्या 12-1च्या दरम्यान मात्र तिथं हरणी आल्या. यांनी मात्र बाण धरल्यामुळं तो पानं तोडून टाकता असताना बाण धरला, परंतु त्या हरणीने इकडे पाहिलं, आणि त्या हरणी त्याच्याकडे आल्या, आणि त्या हरणीने मात्र त्याला वचन दिलं. म्हणजे अशी ती आख्यायिका आहे का, हे पाप केलं तर त्या पापाचा भार माझ्या डोक्यावरती राहील. मी जर आले नाही तर मी बाळाला जन्म देऊन येते, पतीची इच्छा पूर्ण करून येते, मी माझ्या बाळाला दूध पाजून येते. अशा पद्धतीनं वचन देऊन मात्र त्या हरणी गेल्या, आणि खरोखर मात्र 3-3.5च्या पर्वकालावरती सगळ्याच्या सगळ्या हरणी आल्या, आणि त्या म्हणल्या आता तू खुशाल मार, आता आमची सगळी इच्छा पूर्ण झाली, तू मार आता आम्हाला. वाचा फुटली त्यांना,
सगळं सांगितलं. मग तिथून मात्र तो शेरावतीचा पर्वकाल रात्री 12-1 वाजेच्या दरम्यान पर्वकाल. तशाच पद्धतीने असं प्रायचित्त म्हणून ऋषींची काहीतरी चूक झाली असेल तर तिथं मात्र ऋषींना सोळावर दिलं. आणि ताई मात्र आपल्या पतीला पाठीशी घेऊन जात असताना हा हात मात्र सोळाला लागला. आता सोळाही तुम्हाला माहिती नसेल, ते गेलंच आता सगळं. असा लांबा लांबा मात्र असा एकदम वर मात्र चितकुळा खालून, जसं तुम्ही बलखाम वगैरे पाहिला का कधी, बलखाम अशा पद्धतीने खालून जाड 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 वर मात्र अशा पद्धतीनं असं, आणि वरती चितकुळा असतो आणि त्याच्यावरती प्रायचित्त म्हणून त्या सोळावरती झोपवलं. पण ती पती देवाला पाठीशी घेऊन जात असताना पतिव्रता स्त्री हा हात लागला. ऋषीला त्रास झाला आणि ऋषीना मात्र शाप दिला का सूर्यनारायण उगायच्या अगोदर तुझ्या पतिदेवाचा मृत्यू होईल. असं म्हणल्यावर ती काय बा साधी सुपी नव्हती. ती सूर्यनारायणला म्हणली, बेटा फक्त तू उगून पाय, मग दाखीन तुला. आता तुमच्यातलं सगळं एखादं म्हणून पा सूर्यनारायणला, तू फक्त उगून पाय मग दाखीन तुला. ते म्हणून तुझं पाय. मी का सरबरवर येतो तेव्हा तू डोळे चोळीतो. जे पती आता धर अहो सूर्यनारायण उगाना ना. इथं मात्र 2-2, 3-3 झोपा झाल्या. 1 ते 1.5 तासाचा कालावधी असतो का त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर मात्र 1.5 तास. आता आपली विधी 1 तास विधी आरती असते बा. खरं जर म्हणलं ना 1 तासात विधी आरती होते. हा नेम तशी काही साधना असेल, ध्यानधारणा असेल, त्याचा बरोबर कालावधी ठरलेला आहे. बरोबर मात्र एवढ्या वेळामध्ये जेव्हा सूर्यनारायण उगाणं 1-1, 1.5 तास, 2-2 तास मात्र यांच्याल्या पूजा झाल्या तरी सूर्यनारायण उगाना. काही काहीची 1 झोप होते, लगेच दुसऱ्या झोपेला सुरुवात होते, मग दुसरी कधी कधी अर्धीच राहून जाते. काही काहीची दुसरी पुरी होते, 3रीला सुरुवात होते, पण 3री अर्धीच राहून जाते. आता इथं मात्र काही काहीची 1 झोप झाली, 2री झाली, 3री झाली, 4थी झाली, 5व्या झोपीला सुरुवात झाली. सूर्यनारायण उगाना ना. हे झोपून झोपून हाडकं दुखायला लागले. ते म्हणलं सूर्यनारायण का थकला विकला तर नाही. मग मात्र ऋषी मुनींनी, देवी देवत्यांनी अशा पद्धतीनं ध्यान धारणेतून मात्र पाहिलं, त्यांना ते चित्र दिसलं. कोणतं चित्र दिसलं? ऋषीला सोळावरती दिलेलं. आणि त्या पतिव्रता स्त्रीने आपल्या पतिदेवाला पाठीशी घेऊन जात असताना हा हाताचा कोपर मात्र त्या सोळाला लागला. ऋषीला त्रास झाला आणि ऋषीने शाप दिला, सूर्यनारायण उगायच्या अगोदर तुझ्या पतीचा मृत्यू होईल. बस असं मात्र ते पाहिलं. सगळे ऋषी मुनी, देवी देवता सगळे त्या ऋषीकडे आले आणि ऋषीला म्हणले, अरे बाबा काय केलं तू? आणि नेमकं सूर्यनारायण उगाना ना. त्या ऋषीला सोळावरून खाली उतरवलं आणि त्या ऋषीला घेऊन मात्र त्या ताईंकडे गेले. एवढा मोठा अधिकार आहे पतिव्रता धर्माचा. त्या ऋषीमुनींनी, देवी देवतेंनी त्या ताईंकडे गेले. त्या ताईला म्हणले, अगं बाई काय केलं तू? हे सूर्यनारायण उगाना ना. सूर्यनारायण जर उगाला तर माझ्या पतिदेवाचा मृत्यू होईल. म्हणून मात्र अशा पद्धतीनं मग त्या ऋषींनी पुन्हा मात्र तो शाप देवी देवत्यांच्या आज्ञेनुसार सगळ्यांनी शाप मागं गेला. आणि शाप मागं घेतला आणि सांगितलं का त्या ठिकाणी तुझ्या पतिदेवाचा कुष्ठरोग जाईल आणि 1000 वर्ष मात्र तुझा पतिदेव जगल. 1000 वर्ष जगल आणि कुष्ठरोग पण जाईल. तेव्हा ती म्हणली, सूर्यनारायण उग बाबा. तेव्हा उगलात. एवढा मोठा अधिकार आहे. नुसतं अवडंबर मात्र जर केलं तर त्या ठिकाणी ते टिकत नाही. एक आणखी पतिव्रता स्त्री होती. पहिल्या भाताच्या गिरण्या नव्हत्या. भाताच्या म्हणजे तांदळाच्या. आता आपण भातच म्हणतो त्याला, पण ते साळ कांडायच्या. आता कधी कधी होतं पाहते का बोलता बोलता आपण खूप रस्ता चालून जातो, बरोबर ना. कालच सांगितलं ना आम्ही, कांदे लावताना बडबड केली तर कांदे निन्नं चटकन उरकतं. कांदे खांडताना बडबड केली बा, याचे त्याचे उटाळे कुटाळे तर कांदे लवकर खांडतात. हां, म्हणजे ज्या कामात मात्र याच्या त्याच्या उटाळे करून गप्पा गुप्पा मारून जर म्हणलं होतं ते काम लवकर उरकत, बरं का. आणि देवाचं नाव घेतलं तर मग नाही उरकत. तसं मात्र एक ताई मात्र, आता पूर्वीचा काळ होता तो, पूर्वीचा काळ होता. आता पंखे आता निघाले. हे पंखे आता निघाले. पूर्वीच्या काळी मात्र धाब्याचं घरे असायचे. धाब्याचे घरं, ते आपलं माटकं असायचं ना, माटकं ते पाण्याचा माठ, त्याचं मोठं मात्र तोंड राहायचं. त्या माठाचं गंजी बिंजी घालता येईल त्याच्यामध्ये, कळशी, छोटी कळशी घालता येईल असं मोठं तोंड राहायचे.
आणि ते माठाचं मात्र ते तोंड काढून घ्यायचं आणि घराला दोरं राहायचं वरून आणि त्या धोऱ्यावर ते मटकं ठेवायचं, ते मटक्याचं तोंड धोऱ्यावर ठेवायचं. आणि मग मात्र पाऊस आला का ते लोखंडी टोकरी बिकरी टोपलं नाही त्या टोपलं म्हणजे ते बांबूच्या काडीचं इंलेलं राहतं. टोकरी बिकरी मात्र त्याच्यामध्ये ते वरून पालथी मारून द्यायची लोखंडी त्या झाकणावरून, म्हणजे पाणी येणार नाही, ते पाणी आजूबाजूला पडून जायचं. आणि एकदा गरमट व्हायला लागलं का ते टोपलं काढून घ्यायचं, ती टोकरी काढून घ्यायची. तशाच पद्धतीनं मात्र आता तिथं गरमट व्हायला लागलं, कशाचा पंखान कशाचं काय बा. मग ते ताई मात्र ते साळ कांडायसाठी कुठं दारात येऊन बसले. पूजा मांडणी केली किंवा आपण पूजा केली, मोठं चांगलं कार्य केलं, कोण आपल्याकडे त्याचे कांदे लावायचे, त्याचं उळं निंदायचं, त्याची बाजरी सोंगायची, त्याचं बाजरी पेरायची, बाजरी कोळपायची, कोणाला सवड आहे नेमकं. म्हणून ह्या कालावधीत मात्र हा असा कार्यक्रम नसतो. म्हणून अशा पद्धतीनं मात्र भगवान महाविष्णू लंगडा देव मात्र आपल्या घरामध्ये ठेवतात. बाकीचं मोठी मूर्ती मात्र आपल्या घरात ठेवता येत नाही. आणि तुम्ही जर नर्मदा मैयाला गेली तिकडून मात्र असं गोटे गाटे जर आणला तर तो गोटा तुळशीत ठेवा, गोटा तुळशीत ठेवा, याला फार महत्त्व आहे. म्हणून अशा पद्धतीनं. आणि आता तिसऱ्या नंबर मात्र अन्नपूर्णा माता. सगळ्यांचं जीवन मात्र अन्नावर अवलंबून आहे, सगळ्यांचं जीवन अन्नावर अवलंबून आहे. म्हणून मात्र ह्या ठिकाणी अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली पाहिजे. आता बऱ्याच जण मात्र अन्नपूर्णा माता आहे पण तांदुळामध्ये ठेवलेली आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता तांदूळात ठेवलेली आहे. पण अन्नपूर्णा माता तांदूळात नाही चालत. आणि लक्ष्मी आपल्या घरातल्या देवस्थानी नाही राहत. लक्ष्मी स्वयंपाक बनवणारी ती लक्ष्मी आहे. डाळ पीठ मीठ आणि तांदूळ याच्यात लक्ष्मी राहते. म्हणून मात्र ह्या ठिकाणी तुम्ही डाळ पीठ मीठ आणि तांदूळ याच्यात लक्ष्मी राहते. लक्ष्मी निवृत्त कोपऱ्यामध्ये, नेमकी निवृत्त कोपऱ्यात, देवस्थानी नाही. लक्ष्मीच्या जाग्यावरती अन्नपूर्णा माता आहे, अन्नपूर्णा माता. म्हणून अन्नपूर्णा माता. आता इथंही मात्र तुमच्याकडून कधी कधी काय चूक होती माहिती आहे, जेव्हा मात्र लहान बाळ जेवताना, आपण जेवताना आणि वाढताना जे काही अन्न खाली पडतं ना, ते अन्न पडल्यानंतर त्याला तुम्ही खरकटच समजतात, खरकटच समजतात. आणि त्या ठिकाणी मात्र झाडू लावतात. झाडू लावला ना त्या ठिकाणी तुमच्यावरती लक्ष्मी कोपते, लक्ष्मी कोपते. म्हणून मात्र ते अन्न पडलेलं उचलून बाजूला ठेवा आणि त्या ठिकाणी असं हाताना मात्र हात फिरवा, त्या ठिकाणी हात फिरा. आता आम्ही कधी कधी असं हात फिरवला, आम्ही आमच्या हातापायाला चोळून घेतो, असं हात फिरवला, असं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. अहो साधारणतः काही गोष्टी अशा आहे का त्या तुम्ही केल्यानंतर तुच्छ वाटतात, पण खूप काही सामर्थ्य मात्र त्या कृतीमध्ये आहे. म्हणून मात्र अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता, शिजवलेल्या अन्नात आहे, अन्नाचा नैवेद्य दिला तर अन्नपूर्णा माता संतुष्ट होते. आणि लक्ष्मी मात्र कोरड्या शिद्यामध्ये डाळ पीठ मिठण तांदूळ याच्यात लक्ष्मी राहते. म्हणून अन्नपूर्णा माता. आणि 5व्या नंबर मात्र आपल्या सगळ्यांची कुळदेवता तुळजाभवानी माता. कोदा तुळजाभवानी माता. आता बऱ्याच जणांना मात्र कुळदेवता तुळजाभवानी माता माहिती नाही. अहो तुम्हाला जर सगळ्यांना ह्या गोष्टी जर सापडल्या असत्या ना, तुम्ही सुखी झाले असते, तुम्ही दुःखी नसते, तुम्ही अपेशी नसते, यश आलं असते आणि देवबाप्पा एकटाच बसला असते. कालच सांगितलं ना, यश आरोग्य शांती नाही. म्हणून मात्र तुम्ही देवाकडे येतात, आम्ही देवाकडे त्याच्याकरता जातो, बरोबर आहे. म्हणून मात्र त्याच्याकरता फक्त हे करा. तुम्हाला जेव्हा अनुभव येईल ना, 4 लोक तुम्हालाच विचारतील का हो शेवटीकडे जाऊन तुम्हाला काय मिळालं, काय मिळालं, तुम्ही काय करता नेमकं ते तरी सांगा. अहो तुम्ही जसे मात्र तुमच्या आचार विचारात बदल केला ना, तसं तुम्ही मात्र शेजारच्या परिवाराला मात्र तुमच्या आचार विचारातला बदल मात्र दाखवून द्या. तुमचं पाहून त्यांनी केलं तर त्यांच्यातलं पुण्य तुम्हाला येईल. हां, एक मात्र त्यांचा संसार, त्यांचं जीवन सुखी झालं तर त्याचा आनंद तुम्हाला सुद्धा होईल. म्हणून मात्र आपल्या सगळ्यांची कुलदेवता आहे तुळजाभवानी माता. तुळजाभवानी माता ह्या दुसऱ्या माता नाही. म्हणजेच मात्र रेणुका माता आहे, सप्तशृंगी माता आहे, बऱ्याचशा अभिदर्शिनी माता आहे, बऱ्याचशा माता आहे. काही तर ते गिरणा डॅमच्या खाली मरेईचं स्थान आहे, ते म्हणे मरेच कुलदेवता आहे आमच्याकडे. तर ते इथं मात्र तुळजाभवानी माता ही कुळदेवता काय हे पण कळलं पाहिजे. ज्या धर्माचं रक्षण ज्या देवीनं केलं ना, ती आपली कुळदेवता आहे.
शिवरायाला वरदान मात्र तुझं भवानी मातेनं दिलं. पूर्वीचा काळ होता, त्या काळामध्ये तलवार सुद्धा शिवरायांना तुळजाभवानी मातेनं दिली होती. ज्या धर्माचं रक्षण ज्या देवीनं केलं ना, त्या धर्माची कुळदेवता ती. धर्म वेगळा आणि समाज वेगळा. अर्थ समजून घ्या. हे कथा नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, हे मार्गदर्शन आहे. म्हणून ख्रिश्चन समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती ख्रिश्चन समाजाची कुळदेवता. शीख समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती शीख समाजाची कुळदेवता. आणि इस्लाम समाजाचं रक्षण ज्या देवीने केलं ती इस्लाम समाजाची कुळदेवता. आणि हिंदू धर्माचं रक्षण ज्या तुळजाभवानी मातेने केलं ती तुळजाभवानी हिंदू धर्माची कुळदेवता. समाज वेगळे, त्याच्यामध्ये धर्म वेगळा. समाज म्हणजे काय? सगळे समाज आले, सगळे समाज, शिंपी, महार, मांग, समार, सगळेचे सगळे, लवार, सुतार, वितार, सगळे समाज त्याच्यामध्ये आले. धर्म आणि ते सगळे समाज हिंदू धर्मामध्ये आले आणि सगळ्या हिंदू धर्माची कुळदेवता. मग तुम्ही म्हणाल मग अशा पद्धतीनं आमचे पूर्वज मंत्र सांगतात, वाडवडील सांगतात की आपली कुळदेवता आहे. अहो, पूर्वीचे लोक श्रद्धावान होते. एखाद्या देवी देवतेला नवस केला, ती देवी देवता नवसाला पावली ना, तर तुम्ही मात्र तिची सेवा करत राहिले, तिची सेवा करत राहिली आणि तुम्ही कुळदेवता समजली. पण आराध्य दैवत मात्र खंडोबा आणि कुळदेवता तुळजाभवानी माता, कुळदेवता तुळजाभवानी माता, आराध्य दैवत खंडोबा आणि आपली पूजक देवता म्हणजे बांधाचा गुप्त मसुबा, पूजक देवता रेणुका माता, सप्तशृंगी माता. आणि एक आहे तुळजाभवानी मातेला जर नाही जाता आलं तर सप्तशृंगी मातेला जा. ठीक आहे, तुळजाभवानी मातेला नाही जाता आलं तर सप्तशृंगी मातेच्या गडावरती जा. तिथंच मात्र आपली कुळदेवता म्हणून मात्र या पद्धतीनं तुळजाभवानी मातेपर्यंत निरूप मात्र सप्तशृंगी माता पोचली ह्या पद्धतीनं. म्हणून अशा पद्धतीनं हे शक्य नसलं तर ह्या पद्धतीनं म्हणजे सांगितलं. म्हणून कुळदेवता तुळजाभवानी माता. आणि 7वे, आता किती 5वे झाले ना, 6वे. आपल्या 7व्या दादांचे वडील 8वे दादा. आता तुमच्या घरामध्ये ना चांदीचे टाक असतात, चांदीचे टाक असतात. आपले वाडवडील आजोबा, आजी, पंजोबाचे नाही फोटो ठुतकुनी, फक्त आजोबा आजी. पित्र कोणाचे टाकतो? फक्त वडिलांचे टाकतो पित्र, वडिलांचेच पित्र टाकतो ना. हां, तशा पद्धतीनं. पण तुम्हाला सांगू, त्यांचे टाक पण आपल्या घरात ठेवायचे नाही. घरात ठेवायचे पण दक्षिणेकडून उत्तरेकडे तोंड करून ठेवा, दक्षिणेकडून उत्तरेकडे तोंड करून ठेवा. फोटो बी दक्षिणेकडून उत्तरेकडे तोंड करून लावा. आता इथं मात्र त्यांच्या जागेवरती जास्तीत जास्त मात्र तुमचा पाय मागं वळण्याकरता टाना टोना करणे, कवटाळ, भूत प्रेत विषाच म्हणजे काय? मरत्या वेळेत ज्यांची इच्छा अपूर्ण राहिली ना, तर ते भूत प्रेत पिशाची योनीमध्ये जातात. आणि आपल्या शरीराच्या साह्याने मरते वेळेस शेवटचा श्वास सुटताना त्यांची इच्छा जी राहिली तर ती इच्छा आपल्या शरीराच्या साह्याने पूर्ण करतात. त्याला म्हणतात भूत प्रेत आणि पिशाच. परंतु एक सांगू तुम्हाला, ही कुठली पिढा राहू द्या, तुम्ही ज्या टायमाला मात्र तुमच्या 7व्या दादांचे वडील 8वे दादा, 7व्या दादांचे वडील 8वे दादा, पागोट्यावाले बाबा, मिशान बिशान असा जबडा एवढा अर्धच बोटो, हे 7व्या दादांची वडील 8वे दादा तुमच्या घरातल्या देवस्थानी ठेवणार ना, ताना टोना करणे, कवटाळ, भूत प्रेत पिशाच हे तुमच्या सावलीत पण बसणार नाही, सावलीत पण बसणार नाही. म्हणून अशा पद्धतीने असे बरेचसे मात्र अनुभवे. पण आता तेवढं सांगायला वेळ नाही आपल्याला, फक्त मात्र चालू सांगितलं. तुम्ही अनुभव घ्या. 7व्या दादांची वडील 8वे दादा हे देवाच्या समान ते देवाच्या पंक्तीला मात्र बसू शकतात, पंक्तीला बसू शकतात. आपले वाडवडील नाही, वाडवडिलांना मध्ये मतभेद आहे. आपले आजोबा पंजोबा 7 पिढीच्या आतील जे दादा आहे ना, आजोबा पंजोबा, दादा पंजोबा, खेचर पंजोबा, देवा पंजोबा, हे जे ना यांच्यामध्ये मतभेद आहे. 5 पिढीच्या 7 पिढीच्या आतील त्यांच्यामध्ये मतभेद आहे. मतभेद कसा आहे? हा माझा नातू आहे, हा माझा पंतू आहे. याच्यात कधी कधी सहज उदाहरण सांगतो ना आम्ही. यात्राचा खाऊ आणला ना, यात्राचा खाऊ आणला, शेजारचं ना आपलं मुलगा जर खेळत असलं ना, तिथं सुद्धा मात्र
खाऊ देताना आपल्या मुलाला मूठ भरून, चांगली मूठ भरून देऊ, आणि शेजारच्या मुलाला थोडंसं मात्र देऊ. ताई, एका ताई मात्र ऊसाच्या रानामध्ये गेली, ऊसाच्या रानातून ऊस आणला, शेजारचं मुलगा आणि आपलं मुलगा खेळत होतं, आणि जेव्हा मात्र दोन्ही मुलं आईच्या हातात ऊस पाहिला म्हणून दोन्ही मुलं पळत आले, आणि दोन्ही मुलं मात्र असं समोर बसले. तिचं मुलगा समोर बसला, शेजारच्याचा मुलगा इकडून बसला, आणि तिनं असा गुडघा लावला. शेजारच्याच्या मुलाकडून 2च कांड्यात तुटावा आणि आपल्या मुलाकडून अख्खा ऊस तुटावा, असा मात्र गुडघ्याला ऊस लावला. आणि योगायोगा असा झाला, शेजारच्याच्या मुलाकडून अख्खा ऊस तुटला आणि तिच्या मुलाकडून 2च कांड्या तुटल्या. मग तिनं काय केलं, तिचं मुलगा इकडून, शेजारच्याचं मुलगा इकडून, इकडून 2च कांड्या तुटावा असं, पण इकडून अख्खा ऊस तुटला आणि शेजारच्याच्या मुलाकडून मात्र अख्खा ऊस तुटला आणि तिच्या मुलाकडून 2च कांड्या तुटला. मग तिनं काय केलं, असा हात केला. असं मतभेद आहे. म्हणून मात्र देवाच्या पंक्तीला आपले वाडवडील चालत नाही. आणि म्हणून आता अशा पद्धतीनं कुळ पुरुष आपल्या घरामध्ये पाहिजे. आणि आपला खंडोबा, आता 7वा नंबर खंडोबा. आता खंडोबा आपल्याला फक्त कपड्यात गुंडळून ठेवायचं. खंडोबा कपड्यात गुंडळून ठेवायचा. खंडोबाच्या जागेवरती महादेवाची पिंड आहे. खंडोबाच्या जागेवरती महादेवाची पिंड आहे. म्हणून मात्र खंडोबाला कपड्यात गुंडळून ठेवायचं. कपड्यात का गुंडळून ठेवायचं? आता कपड्यात का गुंडळून ठेवायचं? त्याची पूजा केली तर नाही चालणार का? चालेल, पूजा केली तर चालेल ना. फक्त इथं मात्र एक नवीन कधीच्या नवा जर पाहुणा तुमच्याकडे आला तर काय प्रसाद बनवणार तुम्ही त्याला? कधीच्या नवा जर तुमच्याकडे पाहुणा आला, काय बनवणार जेवणाला? त्याला जेवणाला काय बनवणार? आता ही काही गोष्ट सांगायची गरज नाही तुम्हाला. शेवाया, चटकन पटकन होत्या म्हणून शेवाया करणार आणि जास्त तूप टाकणार, म्हणजे ते चमच्यात घेतलं का ते खाली पडून गेलं पाहिजे. तर जेव्हा मात्र कधीच्या नवाच आमच्याकडे पाहुणा येतो ना, त्या टायमाला सण नसला विना तरी सणासारखा स्वयंपाक आपण त्याच्यासाठी बनवतो. ही गोष्ट सत्य आहे का नाही? कधीच्या नवत येणारा पाहुणा जर आला ना, सण नसला तरी सणासारखा स्वयंपाक आपण बनवतो. आणि तोच पाहुणा लगेच दुसऱ्या दिवशी आलो, पण सणासारखा सण म्हणू का? दुसऱ्या दिवशी आलो, मला तरी वाटतं बाप पिठलं पोळी होईल. आणि तिसऱ्या दिवशी लगेच जर आला ना, मग पिठलं आणि बाजरीची भाकर होईल वाटतं. तिसऱ्या दिवशी आलो पिठलं आणि बाजरीची भाकर, आणि चौथ्या दिवशी आलो बाजरीची भाकर आणि ठेसा, नाही तर मग पाहुण्याला ठेसा. मिरचीचा ठेसा पाहुणे. चौथ्या दिवशी जर ठेसा झाला तर 5व्या दिवशी काय होईल? काम करून घेऊन नंतर पाहुणेकडे पाहू. समजा ना, खंडोबा कायमस्वरूपी जर तुमच्या घरातल्या दिवसांनी राहिला ना, तुम्हाला खंडोबाचं महत्त्व कळणार नाही. म्हणून त्याच्याकरता काय करायचंय, आता बऱ्याच वेळा मात्र पहा, जेजुरीला जायचं ना, तिकडं सगळेच देव घेऊन जाते तुम्ही, घरात एकही देव ठेवत नाही, सगळं गठुडं बांधून. चुकीची गोष्ट आहे ही. हे आत्तापर्यंत सांगितलं नाही. आणि एक गोष्ट, एक पॉईंट तुम्हाला पुन्हा सांगणार. आम्ही जे मार्गदर्शन देतोय ना, हे जे सांगतोय ना, हे मार्गदर्शन या कलियुगाचं नाही, आत्ताचं नाही आहे, ऋषीमुनींच्या काळातलं. हे किती मोठे मोठे डोळे करून पाहिलं ना तरी ओळखू येणार नाही. तुकाराम महाराज म्हणून गेले, आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी. तर हे सगळं मार्गदर्शन मात्र पूर्वीचं आहे, पण ते कळाना ना. मोठ्याकडे देवाला गेला, लहान्याने देवाची पूजाच करायची नाही, असा कार्यक्रम मात्र पूर्वी होता. आणि आजही ती प्रथा आहे. मोठ्याकडे देवाला गेला, लहान्याने पूजाच करायची नाही, मग लहान्याने जेवणही करायचं नाही, झोपायचंही नाही, असं कोणी म्हणलं का? म्हणून मात्र तिथं काय म्हणलं आम्ही नेमकं, सगळे देव घेऊन नाही जायचे, घर संरक्षणासाठी तरी देवाला ठेवा घरामध्ये.
जेजुरीला गेले, चंदनपुरीला गेले ना, खंडोबा घेऊन जा. फक्त तुळजापूरला गेले, तुळजा भवानी माता घेऊन जा. अहो जर पितळाचा गणपती जर घराच्या बाहेर काढायचा नाही तर देवाची काय कथा. काही देवाला भांडार चालत नाही. तुम्ही भांडारला ते सगळ्या देवांना बुचकळून आणते. देवाला भेटवायचं ना, खंडोबा भेटवा. देवाला भेटवायचं ना, तुळजा भवानी मातेला तुळजा भवानी माता भेटवा. बस अशा पद्धतीनं. मग इथंही मात्र देवाला उजाळा करायचं. देवाचं उजाळा ना, तुमच्या शेजारी पाजारी एखाद्या व्यक्तीचं लग्न आहे, एखाद्या मुलाचं, म्हणजे तुमच्या शेजाऱ्या पाजारच्या मुलामुलीचं लग्न आहे ना, तर त्यांनी सुद्धा आज बऱ्याचशा ठिकाणी मात्र असं आहे बा, कधी कधी संसार सुखाचे होत नाही. भांडणं आपल्या घरी मात्र दुसरी मुलगी सून म्हणून आणू, नाही तर आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाऊ. तिथं मात्र जे संसार सुखाचे होत नाही तर त्याला कारणीभूती हे. तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, जेजुरीला गेल्यानंतर ना, खंडोबाला भेटून आणल्यानंतर तो खंडोबा दिवस मात्र दिवट्या बुजल्याचा दिवस, हळदीचा दिवस, टाळीचा दिवस. आणि आणखीन पुन्हा मात्र ज्या टायमाला तुमचं परत मूळ करून नवरी तुमच्या घरी येत नाही, मुलगी तुमच्या घरी येत नाही, तोपर्यंत त्याची मांडणी करून ठेवा पहिल्या मुळापर्यंत. आणि मग पहा मात्र संसार सुखाचा कामून होत नाही तुमचा. सगळा कार्यक्रमच उलटा करून ठेवते आणि मग ते काय करा. म्हणून मात्र याच्याकरता आज नाही तुम्ही 2-3 दिवस ठेवलं तर हळदीच्या आगल्या दिवशी दिवट्या राहतात. दिवट्याच्या आगल्या दिवशी किंवा दिवट्याच्या दिवशी सकाळी ठेवून या आणि संध्याकाळी घेऊन या. त्याबद्दल मग भांड्यामध्ये देव घेऊन भांड्यात उधळीत दिवट्या बदला करत करत मात्र ह्या ठिकाणी देवाचा उजाळा होऊन जातो. मग आता आपले लहान लहान बच्चे दुसऱ्याच्या लग्नामध्ये मात्र तुम्ही तो प्रयोग करा. आपलं जरी नसतं तर दुसऱ्याच्या, त्यांच्या देवाबरोबर आपला देव ठेवून या. आणि त्यांचा देव जसा मांडणी करून ठेवला तर 2-3 दिवस आपल्या देवाची मांडणी करून ठेवा. त्या पद्धतीनं त्याचाच उजाळा होऊन जात असतो. आपलेच फक्त बाणभावावरून बाणकोरा करून भांडणं होते, देवादेवाचे नाही भांडणं होणार. तुम्ही म्हणा आपला देव ठेवला तर त्याचा देव आणि आपला देव भांडणं करीन काय, म्हणजे होईन. परंतु नाही, अशा पद्धतीनं उजाळा करून घ्या बस. म्हणून खंडोबा कपड्यात गुंडवून ठेवत जा, खंडोबाचं महत्त्व. अशा पद्धतीने या 7 देवता आपल्या घरामध्ये पाहिजे. 7 देवता ठेवा. 7 दिवसात मात्र तुमच्या देवांचा अनुभव सांगा. 7 दिवसात पूजा करून तुम्ही अनुभव सांगा. एकदम चमत्कारिक अनुभव. आता इथं मात्र देवांना आंघोळ घालायची नाही, देवांना आंघोळ घालायची नाही. आता तुम्ही म्हणाल हे वेगळं सांगू राहिले आणखी. आता देवांना आंघोळ का घालायची नाही, देवांचे टाक असतात, त्या टाकांच्या पाठीमागून मात्र अशा पद्धतीनं मात्र सपोर्ट असतो. आणि त्या सपोर्टमध्ये तुम्ही पाण्यामध्ये देव बुडवले का ते काय बा तुम्हाला असं वाटतं वरूनच खालून वरून पाणी लागतं काय, ते देव पाण्यात बुडवले का त्या मधल्या याच्यामध्ये पाणी असतं. बरेचसे कदाचित तिथलं बऱ्याच जणांच्या घरातल्या देवांचे ना असं डोळ्याला भोसकं पडलेले असेल, नाकाला छिद्र पडलेलं असेल, एवढा तोंडात छिद्र पडलेलं असेल. पाणी साचून त्याला चाळणी लागून जाते. डोळ्यात छिद्र पडलं, नाकात छिद्र पडलं, तोंडात छिद्र पडलं का समजून घ्यायचं का चाळणी लागली. त्याने आपल्याला चाळणी लावली म्हणजे कष्टाला प्रयत्नाला यश नाही, चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य नाही, शांती करू नये घरामध्ये, एकमत एकविचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा नाही, मनातले संकल्प मनातच राहतील. पैसे कवडी पैसा 5 पैसे जमा करून ठेवलं, मनात संकल्प केला का मध्येच दुसरं काहीतरी उठून उभं राहील. ह्या गोष्टी जे घडतात. म्हणून घरामध्ये लागलेल्या देवांना आंघोळ घालायची नाही. देठाच्या फुलाने पाणी शिपडायचं आणि स्वच्छ कपड्यानं मात्र पुसून घ्यायचं. स्वच्छ कपडं म्हणजे तुमचा तोंड पुसायचा रुमाल नाही बघा. नाही तर काही मात्र आम्ही पाद्य पूजाला गेलो का ते म्हणते स्वच्छच ना, हा त्यांचा रुमाल तोंड पुसायचं. नाक झालं का नाकामध्ये, आणि पडसं झालं तर मग पडसं माहिती ना तुम्हाला, हां कधी होतं ना, तर मग खाली त्याचं तोंड फिरवलं